जेवता जेवता एक शॉट झालाय, आता जेवून घेताय नंतर सांगतो. मधून कुठून पण डायव्हर्जन आहेत, कुठून पण उचखोल रस्ता आहे, गाड्या आपटतात, गाड्यांची वाट लागते, यांना काय पडलेलं नाही. खोलके मार दी. हा चला आईस्क्रीम खातो, थोडा डोका गरम झाला होता, थंड करतो. नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश पाटील तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. सेम ब्लॉग पुन्हा रिपीट होतात माहिती आहे, पण काय आता हे ट्रॅव्हल जर्नी आहे, मला रेकॉर्ड करायची आहे. ठीक आहे, यावेळेस सिद्धेश सोबत आहे. सिद्धेशला आता पिकअप करायचं आहे. आता सुकळमधून आईला टाटा बाय बाय करून इथून निघतोय. सो चला या ट्रॅव्हल ब्लॉगला सुरुवात करूया. इथं थांबलो होतो, सिद्ध्याला कोकण सरबतचा बॉक्स आणि घेतलाय, एक ब्रेक, आणि आता तिथून सिद्ध्याला पिकअप करून वे टू मुंबई. 12:15 झालेत आणि सिद्धेशला पिकअप केलाय दादाकडून, आणि आता निघालोत. CNG भरूया आणि मग गोवा हायवेने पुढे जाऊया. CNG 9.12 बसली फर्स्ट टाइम. मित्रांनो, हायवे जॉईन केलाय आणि प्रवास सुरू झालाय. 12:45 झालाय. बघूया किती वाजता पोहोचतो. या टाइमला सुद्धा निघून किती वाजता पोहोचतो हे इम्पॉर्टंट आहे, कारण डे आहे ना, लोकलच्या गाड्या खूप जास्त रोडला असतात. त्या दिवशी नाईटला खूप कमी होत्या. पाली फाटा क्रॉस केलाय आणि जवळपास 2:40 झालीत आणि आम्ही रोड कव्हर केलाय टोटल 127 किलोमीटर 2 तासामध्ये. ठीक आहे, आणि ऑलमोस्ट आता रोडचं काम कंप्लीट होत आलं आहे. आता हा पण पॅच आहे, हा 4था-5वा पॅच असेल जो की अनकम्प्लीट आहे. म्हणजे सर्व ब्रिजेस आहेत, जे बायपास ब्रिज आहेत ना वरून, तिथंच ते अनकम्प्लीट आहेत. आणि हे 1-2 आता आहे. तर म्हणजे जर तुम्ही येत असाल तर एवढा जेवढा कंप्लीट केला आहे त्याच्यामध्ये हायली रिकमेंडेड रोड ऑलमोस्ट कंप्लीट होत आला आहे. आता पुढं आता बघूया किती कंप्लीट झाला आहे पुढचा, ते अपडेट देतोच तुम्हाला. ठीक आहे, आता थोड्या मग जेवणाचा आणि CNGचा ब्रेक घेणार आहोत, कारण चेहरे आता आमचे बाकीच्यांचे पण डाऊन होत आलेत. आता ओरसपासून मीच कंटिन्यू घेतली, मग जेवल्याच्या नंतर मग सिद्ध्या घेशील ना. हातखंब्याला पोचलोत आणि इथं थोडा लंचचा ब्रेक घेतला आहे. सर्वांना भूक पण लागली होती ना. आता वाजलेत ऑलमोस्ट 2:45. हा एक ब्रेक आणि मग नंतर इथून पुन्हा एकदा पुढे. भाजी डाळ भात मागवला आहे. कायरा इथं जेवते, मॅडम सिद्ध्या इथं. जेवता जेवता एक शॉट झालाय, आता जेवून घेताय नंतर सांगतो. खोलके मार दी. जेवण झालं आहे आणि बाहेर आलो, आणि मेन काय लफडा झाला तो सांगतो. फुल वाट लावून टाकली. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. इथे हातकंब्याच्या अगोदर आहे ना, तिथे कुठेतरी स्पीड कॅमेरा होता आणि त्या स्पीड कॅमेऱ्याने आमचा स्पीड डिटेक्ट केला. काहीतरी 90ची लिमिट होती. आणि इथे येऊन हॉटेलला बसलो आणि मला मेसेज आला. मला वाटलं काय नॉर्मल ब्लँक मेसेज असेल. नंतर जेवता जेवता बघितला, बघतो तर 2000चा स्पीडचा फाईन. ह्यांचा गोवा हायवे हा अजून झाला नाही आणि हे फाईन पण मारायला लागले. कुठं कॅमेरा लावला ते पण नाही समजत. आणि ऑलमोस्ट मी कोणाकोणा ऐकलं पण नाही ना की हा इकडे कॅमेरा लावलेत बसवलेत. त्याच्यामुळे काय एवढं लक्षात नाही आलं. चांगला रोड भेटला होता, मध्ये स्ट्रेच भेटला होता. म्हटलं चला, नंतर खराब रोड आहे तर म्हटलं टाईम तरी कवर होईल. आली सगळी वाट लागून टाकली. राहू की कायला हाय मी डोक्याला व्याप लावला, व्याप असा कर कायला असा. दोस्तों, मुंबई से आ रहे हो तो जनहित में एक सूचना जारी. मुंबई गोवा हाईवे कंप्लीट नहीं हुआ, लेकिन ये लोगों ने स्पीड कैमरे लगाए हैं और हमारी मारनी स्टार्ट कर दी है. 2000 का फाइन अभी आया है. खाना खाने बैठा और 2000 का फाइन. साला जितना CNG नहीं लगता इस रोड पे जाने के लिए, उससे ज़्यादा तो ये फाइन मार रहे. काय बोलणार आहे ना. याला डोक्याचे व्याप करून ठेवला आहे. आता कसं आहे, मराठीत बोलायचं फटक्यात बोलता होता शिव्या आली असती ना, त्याच्यामुळे हिंदीत बोललो का, जेणेकरून हिंदीत कशा शिव्या द्यायची सवय नाही ना. मराठीत कसा डायरेक्ट शिव्या येतात. समजून घ्या तुम्ही भावना. वाट लावून टाकली ना. कुठे काय अजून ह्यांचा धड काय हे नाही आणि काय मार्किंग नाही. चाललंय मधून कुठून पण डायव्हर्जन आहेत, कुठून पण उचखोल रस्ता आहे, गाड्या आपटतात, गाड्यांची वाट लागते. यांना काय पडलेलं नाही. आणि आताच मारायला घेतली. आणि त्याच्यानंतर 7-8 टोल आहेत पूर्ण, येता वेळेस मी बघितलेत. सो बघूया काय होतंय. नाम बडे लक्षण खोटे. नितीन गडकरी साहेब काहीतरी लक्ष द्या याच्यावर.
काय बोलून उपयोग नाही. येत असाल फक्त सांग, बस तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन ठेवतोय. मला 2000चा लागला, तुम्हाला नको लागू दे, जेणेकरून तुम्ही सर्वजण वाचलेत ना, तर ते माझे 2000 कुठेतरी वसूल होते. आणि दुसरे एक अपडेट, या हॉटेलला जेवण करण्यासाठी थांबलो होतो. खूप छान जेवण आहे, मस्तपैकी उत्तम जेवण आहे, थांबू शकता. रिकमेंडेड, ॲव्हरेज आहे, पण हायवेला जी क्वालिटी आपण ॲक्सेप्ट करतो ती भेटते. ठीक आहे, चला आता जेवून निघूया. सुरुवातीला मीच घेतो, आता आईस्क्रीम खातो आणि मग निघूया ऑन द वे. आणि हॅप्पी राहायचं, काय असं काय होत असते. ठीक आहे, हे इट इज अ पार्ट ऑफ जर्नी, या गोष्टी होत असतात. पण याच्यातून लर्निंग घ्यायचं आहे की पुरं चलन लागला नाही पाहिजे, आणि जे माझे ब्लॉग्स बघतात त्या एकाला पण चलन नाही लागला पाहिजे. सो फार सो गुड. सिद्धाने आईस्क्रीम आणली, आम्ही खातोय. खाता खाता ही बघा वाट लाव, लाजू नको, खा तू. आता कॅमेरा सुरू करायचं लाजतोस काय, त्यांना दाखवत ना, माहिती आहेस तू बदमाश आहेस, कायरा बदमाश आहे. मित्रांनो, स्पीड कॅमेऱ्याची लोकेशन ही बघा, खानू मठ रत्नागिरी 66. हा चला आईस्क्रीम खातो. थोडा डोका गरम झाला होता, थंड करतो. का तर आयुष्यातला पहिला चलान लागलाय. आला एवढ्या बाईकवर फिरलो, तिथं नाही कधी लागला. मला पुणे हायवेला एवढ्या कॅमेऱ्यात बोलतात, तिथं नाही लागला. आणि हा हायवे पण कम्प्लीट नाही, तिथं लागलाय. जाऊ दे, तेच बोलून काय उपयोग आहे, तुम्ही लक्षात ठेवा. बाय कर, इकडे कुठं चाललीस? सुशू करायला चालली? हां मग जा जा, बाय बाय. हो बाय बाय, जा जा. ओके. चिपळूणला पोचलं, CNG साठी थांबलं. कायरा बोलते मला सुसू आली. हा म्हटलं जा जा, मला टाटा करते पापा, बाय बाय बाय. ऑलमोस्ट 9 किलो CNG भरलेली, 200 चालली. अजून पण एवढ्या कांड्या आहेत. हा CNGचा काटा आहे आमचा. ठीक आहे, खूप छान चालली आणि हायवेला चांगला ॲव्हरेज दिला आहे. आता ऑलमोस्ट हायवेला चांगला ॲव्हरेज होते, लोकलला थोडासा काय माहिती, कदाचित माझी ड्रायव्हिंग रफ होते की लोकलमध्ये काय माहीत नाही, पण हायवेला ऑलमोस्ट ओके ड्रायव्हिंग होते, म्हणजे मला तो भेटतं आहे ॲव्हरेज. आतापर्यंत मीच ड्रायव्हिंग केली, आता सिद्ध्याला देतो. आता मी थकलो आहे, आता थोडासा कॉन्फिडन्स पण लो झाला आणि कंटाळा पण आला. हे भूक पण लागली. हां ये चल ये. चला कायला आमची प्रेस झाली. सिद्धेश साहेब ड्रायव्हिंग मोडवर. पहिला ब्रेक घेतला आहे. मानगावच्या पुढे आलो, जोशी वडेवाले. इकडं चाय आणि कॉफीसाठी आणि वॉशरूमसाठी. कायरा झोपलेली, आता उठली. हां मस्त झोप काढली. आणि आमची मॅडम आणि सिद्ध्या आहे. ठीक आहे, चला आता चाय पिऊया आणि मस्त थोडा फ्रेश होऊन पुन्हा एकदा. आता इथून जवळपास 100 किलोमीटर आहे. 10-20 झालेत. 10-20ला आम्ही पनवेलला पोचलो आणि सिद्ध्याला टाटा बाय बाय करायची वेळ आली. पनवेल स्टेशनला मजा आली. बाय बाय. पनवेलवरनं मी सुटलो आहे आणि हा मीटर बघितला 408 किलोमीटर. मी 200 चालवली होती, सिद्ध्याने 200 चालवली. ठीक आहे, चलो. आणि CNGचे फक्त पहिला येतानाच एक CNG भरला आणि मध्ये चिपळूणला भरला, म्हणजे अर्ध्या वाटेत. फायनली घरी पोचलो आहे. जवळपास आता 11-20 झालेत आणि घरी पोचून कायला आमची उठली. कालची एनर्जी बघा, स्वतःच चावी खोल. सक्सेसफुली पुन्हा एकदा रोड ट्रिप आपली कंप्लीट झालेली आहे. आणि काय पण मस्त आम्हाला साथ दिलेली ह्या वेळेस पण. सो हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओजमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.